राज्य सरकारनं घोषित केल्याप्रमाणे 3 हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय जाहीर झालाय। पूरग्रस्तांना मदत ही 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या, शेती हवामान अंदाज, कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, पीक विमा अनुदान आणि दिवाळी बोनस या संदर्भातील सर्व मोठे अपडेट्स एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीचे आदेश दिलेले आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे मिळाले याची माहिती, कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार याची सुद्धा माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला नक्कीच विनंती करतो, चॅनलवर नवीन आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 927 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं। कृषी मंत्री भरणे। कांदा भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली, तर NMRDच्या विरोधामध्ये रहिवाशांचा आक्रमक पवित्रा, तर काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला। सोन्याचा भाव गगनाला भिडला, तर सोयाबीनला केवळ 4,000 रुपयाचा भाव, शेतकरी मात्र संकटात। 55,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मिळाली 42 कोटी रुपयांची मदत, तर सेलू तालुक्यातील 55,737 शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच पूर्वसंध्येला 42,47,58,700 रुपयांची मदत बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची स्थिती तालुक्यातील आहे। काही शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, तर काहींना मदतीची प्रतीक्षा। शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया शिल्लक, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे न आल्यामुळे शेतकरी नाराज। आमची दिवाळी जर काळी करायची होती तर घोषणा केलीच कशाला, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 5 लाख शेतकऱ्यांना लक्ष्मीपूजनच्या पूर्वसंध्येला मिळणार 343 कोटी रुपयांची मदत। गेल्या 2 दिवसांमध्ये मिळाले 185 कोटी रुपयांची मदत। शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात, तर खात्यामध्ये थेट मदतीची रक्कम होणार जमा। 2 शेतकऱ्यांना जमीन खरेदली, तर 4 लाख शेतकऱ्यांना 33% जास्त नुकसान। दिवाळीचे 2 दिवस बाकी, तर शासनाची मदत काही पोहोचेना। सोयाबीनने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आणलं पाणी, तर मजुरीमध्ये वाढ झाली, उत्पादन घट झालं आणि बाजारभाव कमीच। शेतकऱ्यांना कर्जमाफीची दिवाळी भेट द्या, माजी मंत्री थोरात यांनी टोचली राज्य सरकारचे कान। निवडणुकीपूर्वी सत्तेवर येण्यासाठी राज्यातील सरकारने संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलेले होतं। राज्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, पिके वाहून गेली, तर शेतकऱ्यांना आता तरी खरी मदतीची गरज आहे। शेतकऱ्यांना पूर्ण अडचणीत यावे अशी वेळी सरकारने संपूर्ण कर्जमाफी करून दिवाळी भेट दिली पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली। दरम्यान कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नसून शेतकऱ्यांसाठी ही काळी दिवाळी ठरल्याचं त्यांना आवर्जून सांगितले। सरकारच्या निषेधामध्ये शेतकऱ्यांची काळी दिवाळीत घोषणाबाजी करत निषेध शेवगावला निदर्शन करण्यात आले। साहेब तुम्ही सांगा कशी करू दिवाळी, सोयाबीन उत्पादकांची दशा, भाव नसल्यामुळे शेतकरी नाराज। शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती द्या, पिकाला योग्य भाव दर ठरवण्याचा अधिकार देणं आवश्यक असणार। जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। चटणी भाकरी खाऊन नोंदवला निषेध, 25हून अधिक जण ताब्यात घेण्यात आले, तर आंदोलक पोलिसांमध्ये किरकोळ झटापट। बाधित क्षेत्र 3 हेक्टर मानून मदत, राज्य सरकारचा निर्णय। पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ, तर वाढीव क्षेत्रासाठी 648 कोटी रुपयांची तरतूद। अनुदान न मिळाल्यामुळे काँग्रेसकडून काळी दिवाळी साजरी करण्यात आली, तर 18,500 रुपये प्रति हेक्टर मदत देण्याचं केलं होतं सरकारने जाहीर। परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचं आश्वासन देऊन सुद्धा राज्यातील महायुती सरकारने दिलेली हमी पूर्ण न केल्यामुळे परभणी जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध करण्यात आला। पहिल्याच वेचणीचा कापूस खाजगी व्यापाऱ्यांच्या दारामध्ये, मागेल त्या दारामध्ये कापूस विक्री। अतिवृष्टीमुळे पांढऱ्या सोन्याचं अतोनात नुकसान झालं, CCIची केंद्र सुरू करण्याची मागणी। धारूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 34,309 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शासनाने या शेतकऱ्यांसाठी एकूण 26 कोटी 13 लाख रुपयांचं अनुदान मंजूर केलेलं आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीपोटी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी मात्र गोड। राज्य शासनाचा वडील पतीच्या अटीमुळे लाडकी बहिणीची KYC रखडली, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय, तुर्तास तरी KYC थांबवली। जिल्ह्यातील 6,85,000 शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, दमडीही केला नाही जमा, तर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचा बार फुसका निघाला। लक्ष्मीपूजनच्या पूर्वसंध्येला काढला फक्त 91 कोटी रुपयांचा मदतीचा JR।
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरू झाले तर तत्काळ कर्जमाफी करा. बच्चू कडू. नेत्यांचा सरकारवर जोरदार हल्ला करण्यात आला. 28ला नागपूरमध्ये कर्जमाफी आंदोलन करणार बच्चू कडू. 33 लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये 3,258 कोटी रुपयांचं पॅकेज मदत निधी मंजूर. आतापर्यंत 7,500 कोटी रुपयांची मदत जाहीर. राज्यात 96 लाख खोटे मतदार तयार झाले तर राज ठाकरे यांचा आरोप. निवडणुका 1 वर्ष पुढे ढकललं तरी चालेल, पण मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय कोणतीही निवडणुका घेऊ नका. राज ठाकरे. शेतकरी कर्जमाफीची रक्कम 6 आठवड्यामध्ये लाभार्थ्यांना द्या. औरंगाबाद खंडपीठाचा आदेश. राज्य शासनाने 2017मध्ये जाहीर केलेला शेतकरी कर्जमाफी योजनेची रक्कम सहकार खात्याच्या प्रतीनुसार 6 आठवड्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना देण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने नितीन सूर्यवंशी आणि न्याय वैशाली जाधव पाटील यांनी 15 ऑक्टोबरला वित्त आणि नियोजन विभागाला दिले आहेत. नुकसान भरपाई खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली तर दिवाळीचा मुहूर्त लागला. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या पीक नुकसानीचे 2 हेक्टरप्रमाणे 772 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीचे 2 हेक्टरप्रमाणे 772 कोटी 37 लाख रुपये मंजुरीचा आदेश सुट्टीच्या दिवशी शनिवारी निघाला असून ऑगस्टमधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सप्टेंबरची नुकसान भरपाई ऐन दिवाळीमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारची ही रक्कम वाटप होत असली तरी 2 हेक्टरवरील तसेच बी बियाण्यासाठी जाहीर केलेली रक्कम मंजुरीचा आदेश मात्र अद्याप निघाला नाही. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2 लाख शेतकऱ्यांना मिळणार 163 कोटी रुपयाची मदत. गेल्या सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे पुराचा तडाख्यामध्ये झालं होतं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. शेतमाल विक्रीनंतर गुलाबी पावती असेल तरच मिळेल लाभ. 24 तासामध्ये पैसे न मिळाल्यास पावतीसह बाजार समितीकडे तक्रार करता येणार शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांची मदत वळवायची नाही तर बँकांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट नुकसान भरपाई जमा करण्यात आली तर 13,600 रुपये मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी सध्या समोर आलेली आहे. कारण राज्य सरकारने सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केली असून ती आता रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या परिस्थिती बिकट झालेली होती. सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना थोडासा दिलासा देण्यासाठी मोठं आर्थिक पॅकेज जाहीर केलेलं आहे. या पॅकेजनुसार राज्यातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सरसकट पीक विमा नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश स्पष्ट आहे की जे शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे अडचणीत आलेला आहे त्यांना त्वरित आर्थिक मदत मिळाली आणि ते पुन्हा शेतीकडे वळू शकतात. या घोषणेअंतर्गत शासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. सर्वात पहिलं म्हणजे पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी निश्चित नुकसान भरपाई दिली जाणार आहे. शिवाय प्रत्यक्ष पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त शासकीय मदत देखील मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने घेतलेला आणखीन एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी असलेली जमिनीची मर्यादा आता 2 हेक्टरवरून वाढून ती आता 3 हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे थोडी अधिक जमीन आहे त्यांनाही याचा थेट फायदा होणार आहे. सरकारने आणखीन एक मोठा बदल केलेला आहे तो म्हणजे KYC 8 रद्द केलेली आहे. पूर्वी मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना KYC करणे बंधनकारक होते. आता सरकारने ठरवलं आहे की ही मदत थेट ॲग्रो स्टॉकवर उपलब्ध असलेल्या मदतीच्या आधारे दिली जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आता KYCच्या त्रासातून मुक्ता मिळणार आहे आणि मदत आपोआप त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील सुमारे 29 जिल्ह्यामध्ये 253 तालुक्यातील 2059 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे जवळजवळ 100% पीक नुकसान झाल्याचं शासनाने नोंद करण्यात आलेली आहे. या भागातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मात्र ही मदत फक्त शेतकऱ्यांनाच मिळणार आहे ज्यांना पीक विमा काढलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना विमा भरलेला नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारने सांगितले आहे की भरपाई उत्पादन आधारित सूत्रावर ठरवली जात आहेत. म्हणजेच गेल्या अनेक वर्षाच्या सरासरी उत्पादनावर आधारित नुकसान भरपाई दिली जाणार. त्यामुळे काही भागामध्ये ही रक्कम जास्त असू शकते तर काही ठिकाणी ही रक्कम किंचित सुद्धा असू शकते. पण साधारणपणे सरकारने जाहीर केलेली रक्कम अंतिम मानली जाईल. शेतकऱ्यांना मात्र काही महत्त्वाच्या बाबींचा सुद्धा दक्षता घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण नुकसान भरपाई प्रक्रियामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती पीक कापणी प्रयोगाची. या प्रयोगावर आधारित आकडेवारीच्या आधारेच पीक विमा कंपनी भरपाई मंजूर करतात. जर पीक कापणी प्रयोग योग्य प्रकारे नाहीत किंवा चुकीचे आकडे आले तर विमा कंपनी दावा नाकारू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग होत असताना स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणे आणि संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. जर कोणाला वाटत असेल तर त्यांच्या शेतामध्ये
शेतकऱ्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे योग्य संरक्षण झालेले नाही किंवा प्रयोगासाठी चुकीचे ठिकाण निवडले गेलेले आहेत तर त्यांनी तत्काळ लेखी स्वरूपामध्ये आक्षेप नोंदवा. आक्षेप संबंधित महसूल अधिकारी आणि विमा कंपनी दोघांकडेही द्यावा, जेणेकरून पुढे कोणत्याही वादाची वेळ शेतकऱ्यावर येणार नाही. विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून शेताची पाहणी झाली आहे की नाही हे तपासणे देखील गरजेचं आहे. अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी न होता अहवाल तयार होतो आणि त्यामुळे योग्य भरपाई मिळत नाही. त्यामुळे अशा वेळी शेतकऱ्यांना स्वतः पुढाकार घेऊन पाहणीची मागणी करावी. शासनाच्या माहितीनुसार पीक विम्याची रक्कम साधारणपणे फेब्रुवारी ते मार्च या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. त्यामुळे या काळात बँक खात्यावर लक्ष ठेवणं आणि जर रक्कम जमा झाली नसेल तर स्थानिक कृषी अधिकारी किंवा बँकेशी संपर्क साधणे आवश्यक आहे. 2.25 लाख शेतकऱ्यांना दिवाळीतच अनुदानाचा आधार. अतिवृष्टीमुळे नुकसान झालं तर इतरांना अनुदान जमा होण्यासाठी केवायसीचा अडथळा निर्माण. शेतकऱ्यांना भीक नको तर हक्काचा दाम द्या. शासन निर्णयाची होळी करत शेतकरी संघटनेकडून निषेध करण्यात आला. अनुदान घोटाळा. आणखीन एक तलाट्याला पोलिसांनी केली अटक. तर नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्यातील फरार असलेला आणखीन एक आरोपी तलाटी कल्याणसिंग अबरसिंग बामानत यांना छत्रपती संभाजीनगरमधून इथून अटक करण्यात आली. 12,000 लाडक्या भावांना बसला दणका. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे कारवाई. अद्याप नुकसान भरपाई वर्ग न झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी मात्र अंधारातच. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळाले. परभणी हिंगोलीकरिता 60 कोटी 63 लाख रुपये मंजूर करण्यात आले. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 60 कोटी 73 लाख 73 हजार रुपयांचा निधी वितरण्यास मंजुरी देण्यात आली. लाडक्या बहिणीसाठी आली दिलासादायक बातमी. तर लाडक्या बहिणींना मोठा दिलासा. ही केवायसी तुर्तास थांबवली तर ऑक्टोबरचा हप्ता या तारखेला मिळणार सुरुवात. पीएमचा 21वा हप्ता सणासुदीमध्ये मिळणार का? लाभार्थी शेतकऱ्यांचा सवाल. खर्चासह रब्बीच्या तयारीस मिळेल दिलासा. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित 23 जिल्ह्यातील 33 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 3,258 कोटी रुपयांची मदत वितरण्यास मान्यता मिळाली. मागील 7 दिवसांमध्ये सुमारे 5,000 कोटीवर मदत. यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत 7,500 कोटी रुपयांची मदत जाहीर. मुंबईमधील राज्यातील सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचं शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत व्हावी म्हणून 23 जिल्ह्यातील 33,65,544 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 27,59,754 77 हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी 3,258 कोटी 56 लाख 47 हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांना दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.